नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात सर्व? तर आत्ता माझं आवरलंय ऑफिसला जाण्यासाठी आणि आज टिफिनसाठी रात्री जो पुलाव बनवला होता त्याच्यातला भात उरलेला होता, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल. तर तेच फ्राय करून घेतले. बापरे, रेडी झाले मस्त. असं ही कुर्ती घातली आज, कारण काल सर्वच कपडे धुवायला टाकले होते म्हणून मग दुसरं काही नव्हतं म्हणून ही घातली. मस्त ही कुर्ती मला खूप आवडते. चलो भेटते मी तुम्हाला ऑफिसवरून आल्यावर. बाय. तर मंडळी, आले मी घरी आणि आज मी खूप जास्त हॅप्पी आहे, कारण माझं लातूरला जायचं कन्फर्म झालंय. सोमवारी जायचंय आणि यस, आमच्या ऑफिसच्याच कामासाठी जायचंय, त्यामुळे मी खूप जास्त हॅप्पी आहे. मला वाटलं नव्हतं की परत होईल म्हणून आता पॉसिबल, पण झालंय. काय काम आहे वगैरे मी तुम्हाला सांगेल येणाऱ्या ब्लॉग्स मध्ये, पण आता तरी. आणि यार, मी कालच सर्व कपडे धुवून टाकले मम्मी, आता म्हणजे घरी जायचं कॅन्सल झालंय म्हणून, आणि असं झालं. ठीक आहे, जाऊ द्या, मम्मीला तेवढंच काम लागणार नाही घरी गेल्यावर. आणि ह्याच खुशीमध्ये मी आज चहा पिणार आहे एवढ्या दिवसानंतर. म्हणजे आता सपोज 5-6 दिवस झाले मी चहा पिऊन. श्वेता आली होती तेव्हा पिलेला, त्याच्यानंतर नाहीच. मस्त चहा कडक कडक पिते. आणि आता माझ्या खुशीचं ठिकाणच नाही, मला पॅकिंग करायची, शॉपिंग करायची आहे, खूप काही गोष्टी आहेत. तर आज आता उद्या संडे आहे, तर उद्या त्या सर्व गोष्टी होतील, शॉपिंग वगैरे. आणि शॉपिंग म्हणजे मला थोड्याशा गरजेच्या गोष्टी आहेत की ज्या मला लागणारच आहेत, तर त्या घ्याव्या लागतील. येताना मी आयब्रो पण करून आले. आणि आता मी काय काय सांगू, मम्मी पप्पाला पण मी अगोदर सांगितलं होतं की येणार आहे म्हणून, ते पण खूप जास्त खुश होते. पण नंतर मग त्यांना पण सांगितलं की नाही, कॅन्सल झाला म्हणून, तर त्यांचा पण मूड ऑफ झाला होता. पण आता मी परत जाणार आहे, तर मी त्यांना आणखी सांगितलं नाहीये, उद्या सांगेल. तर यस, त्यांच्यासाठी पण सरप्राईज असेल, ते पण खूप खुश होतील. मी तर खूप हॅप्पी. चला, दूध गरम व्हायला ठेवले मी, फ्रेश होऊन येते आणि मग चहा बनवते. आणि मी हे लातूरला 4-5 दिवसासाठी नाही, पूर्ण 15 दिवसासाठी जाणार आहे. एवढं जास्त मॅनिफेस्ट केलं होतं मी हे लातूरला जायचं की ते म्हणजे ऐन लास्ट मोमेंटला, आता उद्या तर सुट्टी आहे, आज सांगितलं आम्हाला की जायचंय म्हणून. फायनली. आणि चहा पित नाहीये मी सध्या, तर खूप छान वाटतंय. मला वाटलं नव्हतं एवढा फरक पडेल म्हणून चहाने, पण आता आज खूप कंटाळले आणि जरा खुशीचा माहोल आहे म्हणून चहा. ठीक आहे, चलो, आता टेन्शन नाही, राशनचं टेन्शन नाही, काय नाही. 15 दिवस एन्जॉय करायचं, फक्त एन्जॉय. मम्मीच्या हातचं खायचं आयतं आणि आराम करायचा, काम करायचं, बस. तर चहा पाणी झालं माझं आणि लोकांना चहा पिल्यावर लोकांची झोप जाते आणि मला झोप येते. आता एवढी भयानक झोप येते, डोळे झाकतायत माझे. तर आता मी झोपणार आहे अगोदर, आणि मग जेव्हा जाग येईल तेव्हा, नाही तर सकाळीच डायरेक्ट उठले तर उठले. नाही नाही नाही, मला व्हिडिओसाठी उठावं लागेल, व्हिडिओ एडिट करायला. तर डायरेक्ट मग उठेल जेव्हा जागेल तेव्हा. तेव्हा मग काहीतरी खिचडी वगैरेच बनवून खाईल आणि नंतर मग बाकीचं बघेल. चलो, गुड नाईट. आणि परत उठते मी. टोनी बघा कुठं बसलाय, हे बघा टोनी. आता खुशी पण चालली. अरे बाई, ये मला झोपू द्या रे, ब्लँकेट माझं आहे. खुशी, चल रे बाहेर, चल माकडा. झाली झोप. तर आता 10 वाजलेत, 10 वाजता उठले. उठणारच नव्हते मुळात, पण म्हणलं आता व्हिडिओ कन्सिस्टन्सी ब्रेक नाही करायची, त्यामुळे उठले. खाण्यासाठी भूक नाही लागली, पण नंतर आता एडिटिंग वगैरे करता करता वेळ होईल आणि यस, मग पुन्हा भूक लागेल म्हणून खिचडी काहीतरी बनवू थोडंसं. अँड चला, तुम्हाला पण दाखवते. आणि एक कालच्या परवाच्या व्हिडिओवर एक कमेंट आली होती. तर यस, ते कमेंट होती की ॲक्च्युली बोलू का नाही मला नाही कळते त्याच्यावर, पण मला जे वाटतं त्याबद्दल माझं जे मत आहे मी ते तुम्हाला सांगेल, मांडेल स्वयंपाक करता करता. तर चला, मी खिचडी बनवायला चालू करते आणि तुमच्याशी गप्पा मारते. मला ह्याच्यातच खिचडी बनवावं लागेल आता, ह्याच कढईमध्ये बनवावं लागेल, क्योंकि मैंने तो
मैंने तो भांडे धोए ही नहीं, धोए ही नाही. आणि आता क्लिनिंग काही मी करणार नाही, डायरेक्ट मी आता लातूरून आले की मगच क्लिनिंग करणार. आज पण मी मस्त सगळ्या भाज्या टाकूनच बनवणार आहे खिचडी. काल पुलावसाठी भाज्या टाकल्या होत्या, आज खिचडीसाठी. आता झोप गेली माझी, आता येत नाही. लोशन लावलंय मी केसांना, उद्या हेअर वॉश करायचंय म्हणून म्हणून केस मोकळे ठेवलेत. आणि आज मी असंच कोणीतरी फोन बघत होतं माझ्या साईडला, आणि त्याच्यामध्ये मी एक खूप छान गोष्ट ऐकली. रीलच होती ती, तर काहीतरी होतं, स्टोरी काय होती माहित नाही, पण त्याचं जे मॉरल होतं ते खूप भारी होतं. की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, पण आपण निगेटिव्ह कडे लक्ष देतो. म्हणजे सपोज माझ्याकडे तुम्ही 100 लोक आहेत, त्याच्यापैकी 90 लोक चांगल्या कमेंट्स करतात पॉझिटिव्ह, आणि 10 लोक निगेटिव्ह कमेंट करतात. तर त्याच्यातले 90 लोकांना मी इग्नोर करून 10 लोकांना, म्हणजे मी नाही करत तसं, तर कधी कधी होतं तसं, पण बरेच जण असतात की जे निगेटिव्हला जास्त इम्पॉर्टन्स देतात. तर यस, ते आपण नाही दिलं पाहिजे. मला जस्ट माझ्या कानावर पडली ती रील, आणि तेव्हापासून मला एवढं पॉझिटिव्ह वाटते आणखीन परत. कारण कधी कधी आता पण येतात निगेटिव्ह कमेंट, तर जस्ट इग्नोर होते त्याच्याकडे मनानच, कसं काय काय माहिती. कालच्या पुलावला थोडंसं तिखट कमी होतं, नाहीतर बाकी खूप छान झाला होता. आता बरेच जण म्हणत होते काल की तूच बनवते, तूच खाते, तूच टेस्ट करते आणि तूच सांगते की छान झाला होता. तर छान झाल्यावर छानच म्हणणार ना यार, थोडं ना घाण म्हणणार आहे. छान झालाच होता तो. आणि अगोदर मी जेव्हा रेसिपीचे व्हिडिओ बनवत होते युट्यूब इन्स्टाला, रेसिपी चॅलेंजचे, तेव्हा बऱ्याच गोष्टी वाईट व्हायच्या, चांगल्या नाही व्हायच्या. जसं की मी मॅगी पराठा बनवला होता, आणखीन पण भरपूर होतं. तर त्यावेळेस मी छान नाहीच म्हणलं होतं. तर नाही तर नाही, पण आता काय करणार. फुलकोबी, फुलकोबी, फुलकोबी खराब वाटते. तिकडच्या साईडचं आहे चांगलं, ते टाकते. भाजीपाला पण मला उद्याच संपवावा लागेल सगळा. तर आता मेन पॉइंट, ज्याची वाट बघत होतात, ती पण वाट बघत असेल, जिच्यासाठी मी हा व्हिडिओ, हा व्लॉग बनवते. तसं मी तिला कमेंटमध्ये दिला होता रिप्लाय, त्याच्यावर सोल्युशन, मला जेवढं वाटलं तेवढं. पण तिची इच्छा होती की मी ह्याच्यावर एक व्लॉग बनवावा, लॉंग व्लॉग मध्ये सांगावं. तर तिचा प्रॉब्लेम असा होता की तिचा क्वेश्चन हा होता की तिला रिलेशनशिप मध्ये ब्रेकअप झालंय, तर डिप्रेशन मध्ये येते, काय करू, असं तिचं होतं म्हणणं. तर ऍक्च्युली मी याच्यावर नाही काय सांगू शकत ह्याच्याबद्दल, पण यस, मी तिला एवढंच सांगू शकेल की आयुष्यामध्ये ती एकच गोष्ट म्हणजे काही पूर्ण आयुष्य नसतं. आयुष्यामध्ये भरपूर काही आहे करण्यासाठी. तर जे काय झालं ते विसरून जा, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं मन. आणि तू तुझ्या लाईफ मध्ये फोकस कर, भरपूर गोष्टी आहेत करण्यासाठी. तुझं करिअर आहे, तुला तुझ्या लाईफ मध्ये तुझी पण स्वप्न असतील ना काही, की तो मुलगा आयुष्यामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये येण्याच्या अगोदर तुझी पण बरीचशी स्वप्न असतील. ते फोकस कर, ते पूर्ण करण्यावर तू भर दे. कारण आय नो की तू त्यावेळेस त्या फेज मध्ये तू तुझी स्वप्न वगैरे पूर्ण विसरली असणार आहे. कारण सेम कंडिशन माझ्या एका फ्रेंड सोबत झाली होती. तर त्यावेळेस तू पूर्ण स्वप्न विसरली असणार आहे, तुला तुझ्या विषयी काहीच वाटत नसणार आहे. म्हणजे
तू इथपर्यंत बहुतेक तर सेल्फ रिस्पेक्ट तुझी घालवली असणार आहे. कारण अशा रिलेशन मध्ये तेच होतं. तर मी काही तुम्हाला टिप्स देत नाहीये, मी जस्ट माझं मत मांडतेय तिच्यासाठी, कारण तिची इच्छा होती, ती माझी सबस्क्रायबर आहे, त्यामुळे मी तिच्यासाठी हा व्हिडिओ बनवते. तर यस, तुझ्या मम्मी पप्पांचे पण काही स्वप्न असतील, अपेक्षा असतील तुझ्याकडून, की तू हे करावं, असं करावं. काय टोनी टोनी काय, तुला खायला देत नाही मी काही? पॅन्टला धरून वरड चढतोय परत. ये चल, चल चल. वर येताच येत नाही. पण तरी तुझ्या मम्मी पप्पाच्या पण काही अपेक्षा असतील, तुझे स्वप्न असतील, तू त्यावर फोकस कर. तू जे झालं ते विसरून जा. ती व्यक्ती तुझ्या लायक नव्हती किंवा त्यामध्ये तुझी चूक असेल तरी सुद्धा जस्ट मूव्ह ऑन. आणि जे काही लाईफ मध्ये दुसऱ्या गोष्टी आहेत त्यावर फोकस करणार. आणि जरी तुझी चूक असेल तरी स्वतःला इम्पॉर्टन्स दे. स्वतःचं महत्व तू रिअलाइज कर. आपण काय करतो की एखाद्या रिलेशन मध्ये बरेच जण असं करतात की बाबा तो मुलगा तो मुलगी म्हणजेच पूर्ण आपलं आयुष्य आहे, तिच्याशिवाय माझं कसं, त्याच्याशिवाय माझं कसं, असं करतो. पण येस, आपण इंडिव्हिज्युअल काय आहोत हे पण महत्वाचं आहे. टोनी नको ना, नको ना. अरे 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 अरे, डायरेक्ट कसं येते तू पायावर माझ्या? तुम्हाला दिसत नसेल आता. नको, तुला खायला नाहीये काही, तिथं दिलं ना तुला. तिच्यासारखंच आणखीन पण बऱ्याच जणांना असेल काही असा प्रॉब्लेम. तर मी तर तुम्हाला हेच ऍडवाइस देईल, हेच सांगेल की स्वतःची व्हॅल्यू ओळखा, स्वतःवर प्रेम करा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता ना, त्यावेळेस बघा लाईफ एवढी चेंज होते, एवढी, की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार. सेम माझ्या फ्रेंड सोबत झालेलं. मी तेव्हा पण तिला हीच ऍडवाइस दिलेली आणि ती आता खूप हॅप्पी आहे, खूप. ओ ओ ओ, अरे नको. काय पण क्लीन करायला आलाय आता, पण आता नाही, आता घरून आल्यावरच सगळं काही. आता घरून आल्यावर फक्त खुशी आणि टोनीचा तेवढा ट्रे, त्यांचे भांडे तेवढे धुवावे लागतील. तरी मी दररोजच्या दररोज एवढं क्लीन करून घेतेच. मी उद्याच्या संडेला जाऊन डीमार्टला सगळं राशन आणणार होते, जे जे संपले ते. बरं झालं आणलं नाही. माझं एवढं चांगलं आहे ना, लक म्हणता येणार नाही. मी गोष्टी मॅनिफेस्ट एवढ्या करते, त्यामुळे माझ्यासोबत त्या घडतात, मला ते भेटतं, असा विषय. ऍक्च्युली प्रत्येकाला त्या सिच्युएशन मध्ये कोणी भेटेलच तिला सावरणार असं नसतं. त्यांना मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना सावरणार भेटेलच असं नसतं. त्यामुळे आपण आपल्या लाईफ मध्ये काय करायचं ते आपणच ठरवायचं असतं. बऱ्याच जणांना त्यावेळेस समजून सांगणारे लोक असतात. हे सर्व टाकते सामान. गोबी एवढीच होती. आउच, लय घाण उडलं हे. बटाटा बघा वाटाणे. व्हेज काल पुलाव बनवला होता, आज मिक्स व्हेज खिचडी बनवायची. आणि आता बऱ्याच जणांना या टॉपिक वर पण वाटेल की काय बोलतीये, कशाबद्दल बोलतीये. पण येस, असतात काही गोष्टी तिला, इन केस तिला माझ्याकडून तशा वाईब्स आल्या असतील की मी तिला याच्यामध्ये हेल्प करू शकते, म्हणून तिने मला हा क्वेश्चन विचारला असेल, याच्यावर व्हिडिओ बनव म्हणली असेल. बट एनिवेज, की आय होप कोणाला तरी माझ्यामुळे मदत होईल.
तसं तर त्याच्यावर मी आणखीन खूप बोलू शकते. तू थोडस फिरायला जा, थोडस एन्जॉय कर तुझी लाईफ. तुला जे आवडतं ते कर, तुला खायला काय आवडतं ते खायला जा, फिरायला जा तुला फिरायला आवडत असेल तर. म्हणजे तू तुला एवढं बिझी ठेव की तुझं त्या गोष्टीवर लक्ष नाही गेलं पाहिजे, असं तू काहीतरी कर. सर्वात महत्वाची गोष्ट तर तीच आहे की स्वतःवर प्रेम कर, मम्मी पप्पावर प्रेम कर. मम्मी पप्पाला ज्या गोष्टी तुझ्याकडून अपेक्षित आहेत त्या गोष्टीवर फोकस कर. कारण आई वडील म्हणजे आपल्यासाठी देव असतात. त्यांनी आपल्याला या जगामध्ये आणलंय तर त्यांची स्वप्न पूर्ण हे करणं हे आपलंच काम आहे. त्यामुळे त्या गोष्टींवर तू फोकस कर. बाकी जे झालं ते तर कोणी आता बदलू नाही शकत, आणि चांगल्यासाठीच झालं जे झालं ते. मी तर तुला हेच सांगेल. मिरची टाकलीये पण तरी पण तिखट टाकते थोडस. धने पावडर, थोडासा सोलापुरी काळा मसाला. मिक्स 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 मिक्स. वाव, वास तर खूप भारी येतोय. एवढी छान होईल. खूप गोष्टी मला पॅकिंग करायची, खूप गोष्टी पॅक करायच्यात. आता ते उद्या मी संडेला निवांत करेल, तुम्हाला पण दाखवेलच ब्लॉग मध्ये. आणि घरी गेल्यावर तर खूपच छान छान मी कंटेंट तुम्हाला दाखवणार आहे. काय बघायचं तुम्हाला मी घरी गेल्यावर माझ्या ब्लॉग्स मध्ये ते देखील सांगा. मी 15 दिवस आहे मस्त मी खूप छान छान व्हिडिओज बनवेल. आणि मम्मीच्या पण हातच्या रेसिपीज वगैरे तुम्हाला पाहायला भेटतील. लातूरचं फूड सुद्धा काय ट्राय करू ते देखील मला सांगा. मज्जा येणार आहे खूप. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. बघा किती मस्त. आता याच्यामध्ये पाणी जास्त टाकले कारण भाज्या पण शिजायच्यात. काल भाज्या मी वेगळ्या शिजवून घेतल्या होत्या. मीठ राहिलं होतं. चला शिजू देते याला आणि मी माझे थोडेसे बाकीचे काम करते. तुम्हाला आवाज येत असेल पाठीमागे ठक ठक वाजायला. तुम्हाला दाखवते आता काय चालू आहे इथं टोनीचा. तुम्हाला टोनी एवढा साधा सुद्धा वाटतो ना, आणि थोडा आगाव पण वाटतो ना. थोडा नाही, आज मला पण कळलंय आज थोडा नाही, तो अति आगाव आहे, अति. आणि त्याने काय केलंय ते दाखवते. एवढं जास्त मोठं नुकसान केलंय माझं, एवढं मोठं. तुम्ही पण बघितलं तर शॉक व्हाल. बघा आता, बघा हे माझी पूर्ण वरची लेअर नखाने कुरतडून काढली. माझ्या मम्मीनं बघितला ना व्हिडिओ, बघा. आणि मासूम किती बनतो, मासूमियत बघा त्याची. का तू केलंय खुशी? तू केलंय? आ कोणी केलंय हे? कोणी केलं खुशी? दोघांनी मिळून केले बहुतेक हे घरी. हा बाबा. आणि माझे एक सबस्क्रायबर काल मला विचारत होते की बघा बघा बघा, तरी पण त्याला इतकं नुकसान करून पण अजून पण की चार्जर वगैरे तोडत नाही का, हे करत नाही का. आता तर मी चार्जर सोबत घेऊन जाते, त्याच्यामुळे घरी नसतं. पण आता तर मला याच्यावर भरोसाच नाही चार्जर घरी ठेवायला. अरे खुशी काहीच नुकसान करत नव्हती माहिती का. एवढं बाप, मला तर टेन्शन आलंय. तर मंडळी झालं जेवण, खूप जास्त फुल झालं जेवण. मी जेवणार नव्हते एवढं, पण खिचडी एवढी छान झाली होती की खातच राहावं वाटत होतं. पूर्ण खिचडी मी खाल्ली, सकाळसाठी पण नाही राहिली, खूप भारी झाली होती. आणि चला आता स्किन केअर करते. आणि तुम्हाला माहिती आहे का, मला 3-4 दिवसापूर्वी कळालंय की नाईटला पण स्किन केअर असते म्हणून. बघा मंडळी, आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अँड येस, पुढच्या ब्लॉगमध्ये काय पाहायला आवडेल
पाहायला तर तसं आता उद्या केलेली शॉपिंगच असेल, पण तुम्हाला काय पाहायला आवडेल ते देखील कमेंट करून सांगा. भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.